Good morning, students. Welcome to the online lecture of Organization of Commerce and Management. We have starting our new chapter, that is the business services. नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण आपला नवीन चॅप्टर स्टार्ट करतो आहे, तो म्हणजे बिझनेस सर्व्हिसेस. हा आपला असणार आहे चॅप्टर नंबर 4. तत्पूर्वी काही अपरिहार्य कारणास्तव मला 2 दिवस लास्ट वीक आणि त्या अगोदरच्या वीकमध्ये माझी स्वतःची व्हिडिओ बनवता आली आणि त्याच्यामुळे तुम्हाला मी यूट्यूबची रेडीमेड व्हिडिओ पाठवली होती. त्यातही थोडंफार तुम्हाला कळलं असेल अशी अपेक्षा करतो, अशी आशा करतो. आणि पुन्हा मी थोडंसं त्या अगोदरचं एक्सप्लेनेशन देतो की चॅप्टर नंबर 2 हा आपला आहे बिझनेस सर्व्हिस, चॅप्टर नंबर 4 हा आपला आहे बिझनेस सर्व्हिसेस. सर्व्हिसेस ज्याला आपण बोलतो सेवा देणं, सर्व्हिस देणं. आणि बिझनेस सर्व्हिसेस याच्यामध्ये खूप महत्त्वाचा मिनिंग ज्याला आपण सांगू शकतो, ते मिनिंग म्हणजे असं असणार आहे की बिझनेस सर्व्हिसेस या इनटँजिबल असतात. वारंवार आपण एक गोष्ट नेहमी बोलत असतो की गुड्स अँड सर्व्हिसेस, पण या दोघांमध्ये फरक काय आहे? तर एक साधा सिंपल फरक आहे. गुड्स ज्या तुम्ही हाताने उचलू शकतात, ज्या तुम्हाला स्पष्ट डोळ्याला दिसतात, आणि सर्व्हिसेस ज्या तुम्ही वापर करतात पण त्या तुम्हाला प्रत्यक्षात दिसत नाहीत. आणि त्यामुळेच बिझनेस सर्व्हिसेस हा बिझनेसच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असा चॅप्टर आहे. पुस्तकी अभ्यासासाठी नाही सांगत, तर त्यासोबतच प्रत्यक्ष वापरासाठी सुद्धा बिझनेस सर्व्हिसेस हा खूप महत्त्वाचा असा चॅप्टर आहे. कारण की एक बिझनेसमन कशाप्रकारे आपल्या सर्व्हिसेस यूज करतो, या सर्व बिझनेस हा त्याला प्रॉफिटमध्ये आणण्यासाठी मदत करू शकतो. उदाहरणार्थ, तुम्हाला जर भविष्यात बिझनेस ओपन करायचा असेल तर तुम्हाला बिझनेस ओपन करताना स्वतः एकट्याने ओपन करतील, प्रोडक्शन तयार करताना तुम्ही एकट्याने प्रोडक्शन तयार करतील. पण जेव्हा तुम्ही बिझनेस ओपन करतात त्यावेळेला तुम्ही कस्टमरपर्यंत पोचणं हे खूप महत्त्वाचं काम असतं. आणि हे कस्टमरपर्यंत पोचणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम, यामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठा सपोर्ट जर कोण करत असेल तर त्या करतात बिझनेस सर्व्हिसेस. विद्यार्थी मित्र, तुमच्यासमोर जशा दिसत आहेत त्याच 5 बिझनेस सर्व्हिसेस आहेत, ज्यामध्ये बँकिंग, कम्युनिकेशन, इन्शुरन्स, ट्रान्सपोर्ट आणि वेअरहाऊसिंग अशा 5 वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत. लास्ट लेक्चरला जी मी व्हिडिओ पाठवली होती त्यामध्ये टाईप्स ऑफ बिझनेस फीचर्स ऑफ सर्व्हिसेसचे आपण फीचर्स बघितले होते. आज आपण बिझनेस सर्व्हिसेसला प्रत्यक्षात बघणार आहोत. पण त्या अगोदर बँकिंग कशासाठी यूज केली जाते? जर तुम्ही बिझनेसमन आहात, तुम्हाला पैशा रिलेटेड प्रॉब्लेम तुमचे बँकिंग सर्व्हिस सॉल्व करायचं काम करते. कम्युनिकेशन, ज्यामध्ये आता आपण करतो आहे ऑनलाईन लेक्चर्स, मोबाईल, व्हिडिओ, लॅपटॉप, कम्प्युटर्स हे सगळे येतात कम्युनिकेशनमध्ये. इन्शुरन्स, भविष्यामध्ये जर एखादी रिस्क आहे, हे रिस्क थोडीशी कमी करण्यासाठी इन्शुरन्सचा वापर केला जातो. ट्रान्सपोर्ट, जे तुम्हाला माहितीच आहे, रोडवे आणि रेल्वे ट्रान्सपोर्ट तुम्ही यूज करत असतात. त्याबरोबर हवाई वाहतूक ज्याला आपण बोलतो एअर ट्रान्सपोर्ट, आणि पाण्यातली वाहतूक ज्याला आपण बोलतो वॉटर ट्रान्सपोर्ट, हे सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. आणि एक शेवटचा पॉईंट आहे वेअर हाऊसिंग, जो तुम्हाला शब्दांनी थोडासा वेगळा वाटतो आहे, पण वेअर हाऊसिंगचा अर्थ असतो आहे गोडाऊन ज्याला आपण बोलतो स्टोरेज. सो वेअर हाऊसिंग थोडंसं वेगळं पण सोपं तुमच्यासाठी आहे. बाकी उरलेल्या 3 ते 4 सर्व्हिसेस या तुम्ही अगोदरच पाहिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये डीपमध्ये नॉलेज घेताना जास्त त्रास झाला नाही पाहिजे किंवा जास्त टेन्शन आलं नाही पाहिजे. मग अशामध्ये सगळ्यात पहिले आपण बिझनेस सर्व्हिस स्टार्ट करतो आहे, ती म्हणजे बँकिंग सर्व्हिस. बँकिंग, आता meaning, bank is a financial institution which deals in deposit and advances other related services. Bank provide various function services related to money or financial requirement of consumers. बँक ही अशी एक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे जी डील्स विथ डिपॉझिट अँड विड्रॉवल्स, ॲडव्हान्सेस. These are the two important parts of each and every banking business. Deposits means you can deposit the business in the bank, and withdrawal means you can withdraw from the bank. विद्यार्थी मित्र, बिझनेसमध्ये सर्व्हिस देताना सगळ्यात पहिला तुम्हाला पैसे हे बँकिंगमध्ये ठेवावे लागतात. आणि
तुमच्या ज्या काही कामासाठी जे काही काम असेल त्यासाठी तुम्ही ते बिझनेसमधले पैसे काढू शकतात. जेव्हा तुम्ही बिझनेसमध्ये पैसे जमा करतात तेव्हा त्याला बोलतात डिपॉझिट करणं. जेव्हा बँकिंगमधून तुम्ही पैसे बाहेर काढतात त्याला बोलतात विड्रॉवल. यासोबत अजूनही खूप बँकिंग सर्व्हिसेस नक्की काय काय असतात किंवा ज्यामध्ये बँकिंगमध्ये काय काय असणार आहे हे आपण सगळं पुढे बघणार आहोत. बँक प्रोव्हाइड सर्व्हिसेस रिलेटेड टू मनी अँड फायनान्शियल रिक्वायरमेंट ऑफ कन्झ्युमर. एक बिझनेस म्हणून पैशाची गरज पूर्ण करण्याचं काम ही बँक करते आणि हे छोटंसं बँकेचं मिनिंग आहे. बँकेचं मिनिंग हे तुम्हाला लिहितासुद्धा आलं पाहिजे, कारण की प्रत्येक ऐकणारा प्रत्येक मुलगा हा बँकेत गेलेला आहे, प्रत्येक मुलगी बँकेत गेलेली आहे. त्यामुळे बँक ही इन्स्टिट्यूशन तुमच्यासाठी नवीन नाही. डेफिनेशन बघूया. द इंडियन बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 यांनी बँकिंगची डेफिनेशन दिलेली आहे. Any company which transacts the business of banking in India and the word banking has been defined, excepting for the purpose for lending, investment of deposit from public repayable demand or otherwise the withdrawal by check, draft or order or otherwise. द बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. बरं, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 हा काय आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या हातात येणाऱ्या ज्या नोटा असतात, 10 रुपयाच्या 5 रुपयाच्या ज्या ज्या नोटा असतात त्यावरती नाव लिहिलं असतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही इंडियामधली सेंट्रल बँक आहे आणि ही सेंट्रल बँक कोणत्या कायद्याअंतर्गत झालेली आहे तर ती आहे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. स्वातंत्र्यानंतर 2 वर्षांनी हा कायदा बनला गेला. स्वातंत्र्या अगोदर आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होती ब्रिटिश बँक ऑफ इंडिया इंग्रजांच्या काळामध्ये. पण आता थोडंसं चेंज होऊन आपण स्वतंत्र झालो आहेत, त्यामुळे 1949ला त्याचं नाव चेंज करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं केलं गेलं. त्यांनी डेफिनेशन दिली आहे की एनी कंपनी विच ट्रान्झॅक्ट द बिझनेस ऑर बँकिंग इन इंडिया. बँकिंग कंपनी अशी आहे जी बिझनेस रिलेटेड पैसे रिलेटेड ट्रान्झॅक्शन करत असते. बँकेला त्याने काय सांगितलं आहे, ॲक्सेप्टिंग फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग ऑर इन्व्हेस्टमेंट डिपॉझिट ऑफ मनी. लेंडिंग म्हणजेच देणं, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, फ्रॉम द पब्लिक पैसे लोकांकडून घेणं, आणि रिपेबल ऑर डिमांड जेव्हा कन्झ्युमर मागतील तेव्हा ते रिटर्न करणं, किंवा चेकने काढणं, ड्राफ्टने काढणं, याला बोलतात बँक. फॉर एक्झाम्पल, बँकेत सगळेजण गेलेले आहेत, बँकेतून पैसे काढता येतात आणि बँकेत पैसे टाकता येतात. विद्यार्थी मित्र, जर कोणी बँकेत जाऊन ही कामं करत नसेल तर तुमचा कॉमर्स क्षेत्राशी काही संबंध नाही असं समजलं जाईल, कारण की कॉमर्स आणि बँकिंगचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे जर तुम्ही बँकेत जाऊन कधी कामं केली नसतील तर आत्ता 12वीला गेल्यावरती जसा वेळ मिळेल तुम्ही घरातली छोटी मोठी कामं, बँकेची का असेना, चेक का असेना, या सगळ्या गोष्टी हँडल करत चला. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात कळेल की नक्की काय असतं ते. त्यानुसारच बँकेची एक्झॅक्टली वर्किंगसुद्धा कळून जाईल. आपला नेक्स्ट टॉपिक आहे टाईप्स ऑफ बँक. विद्यार्थी मित्र हो, टाईप्स ऑफ बँक तुमच्यासमोर दिलेले आहेत. हे बँकेचे टाईप्स आहेत, म्हणजेच बँकेची नावं नाही आहेत तर बँकेचे प्रकार आहेत. बँकेचे नावं जे तुम्हाला तुमच्यासमोर दिसतात, स्टेट बँक, बँक ऑफ बरोदा, देना बँक, ही बँकेची नावं आहेत. पण इथे बँकेचे प्रकार आहेत हे थोडेसे वेगळे आहेत. सो आपण स्टेप बाय स्टेप एक इथे बघूया. आजच्या 2 व्हिडिओ आहेत, त्या 2 व्हिडिओमध्ये हळूहळू आपण ते बघूया. सगळ्यात पहिला आहे सेंट्रल बँक. विद्यार्थी मित्र हो, सेंट्रल बँकेचा आणि तुमचा अप्रत्यक्ष संबंध असतो, पण त्याचा वापर तुम्ही प्रत्यक्षात करत असतात. कारण की सेंट्रल बँक ही एकच बँक असते संपूर्ण इंडियामध्ये, आणि ज्या बँकेचं नाव तुम्ही वापरत असलेल्या नोटांवरती आहे आणि त्याचं नाव आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ती एकच बँक असल्यामुळे त्याचा बँकेचा सगळ्यात पहिला प्रकार आहे सेंट्रल बँक. बघूया. द सेंट्रल बँक इज एपेक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इन बँकिंग इंडस्ट्री इन द कंट्री. Every country has their own central bank. In India, the RBI, Reserve Bank of India, is the central bank, established in 1945 under Reserve Bank of India Act 1944. विद्यार्थी मित्र, सेंट्रल बँक ही बँक आपल्या देशातली एपेक्स फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. एपेक्सचा अर्थ आहे महत्त्वाची आणि एकमेव, संपूर्ण इंडियामध्ये ही एकच आहे. RBIच्या सेंट्रल बँक ही 1944ला त्यांच्या कायद्याअंतर्गत तयार करण्यात आली. त्यानंतर 1945ला तिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं नाव दिलं गेलं. ती एस्टॅब्लिश केली गेली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कामं काय असतात? विद्यार्थी मित्र, तुम्ही स्वतः रिझर्व्ह बँकेत कधी जाऊ शकत नाही, कारण की रिझर्व्ह बँक ही कमर्शियल बँकांची कनेक्टेड असते. ते आपण पुढे बघणार आहोत. सो सगळ्यात पहिला कामं काय करते? फ्रेम द मॉनिटरी पॉलिसी. मॉनिटरी म्हणजेच पैशाशी रिलेटेड पॉलिसी ज्या असतात
पेपरमध्ये न्यूजमध्ये कधी ऐकलं असेल, निर्मला सीतारामन यांनी डिसिजन घेतले, अर्थमंत्र्यांनी डिसिजन घेतले, हे सगळे सेंट्रल बँक करते. इश्यू करन्सी नोट, सेंट्रल बँकेचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे इश्यू करन्सी नोट्स. तुमच्या हातात तुम्ही वापरत असलेले पैसे हे छापण्याचं काम ही सेंट्रल बँक करते. ॲक्ट ॲज अ बँकर टू गव्हर्मेंट. गव्हर्मेंटला अवेळी काही प्रॉब्लेम असेल त्यावेळेला पैसा द्यायचं कामसुद्धा सेंट्रल बँक करते. ॲक्ट ॲज अ बँकर्स बँक टू द कमर्शियल अँड अदर बँक ऑफ इंडिया. जसंच बँकांची बँक आपल्यासमोर असतात, तो आहे कमर्शियल बँकांचा प्रकार. कमर्शियल बँकांना पैसा द्यायचं काम सेंट्रल बँक करते. पॉईंट नंबर 2मध्ये तुम्हाला पॉईंट नंबर 1सुद्धा क्लिअर होणार आहे. पॉईंट नंबर 2 आहे कमर्शियल बँक. कमर्शियल बँक म्हणजेच कोणत्या? आपल्या समोर आपण ज्यांच्याशी संबंध करतो तुम्हाला माहीत असलेल्या सगळ्या बँके आहेत कमर्शियल बँक. उदाहरणार्थ सेंट्रल बँक, स्टेट बँक, त्याच्यानंतर बँक ऑफ बरोदा, देना बँक, बॅसिन कॅथलिक, वसई विकास, ठाणे डिस्ट्रिक्ट, या ज्या बँका असतात या सगळ्या बँका कमर्शियल बँकांशी निगडीत असतात. बघूया कमर्शियल बँका नक्की कामं काय करतात. Commercial bank plays an important role in economic and social development of the country. It performs the important function such as primary function, accept and deposit lending money, secondary function, agency function and utility function. विद्यार्थी मित्र हो, लोकांकडून पैसे घ्यायचं काम करणं आणि लोकांना पैसे द्यायचं काम करणं, या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाची कामं ही कमर्शियल बँका करतात. तुम्हाला जर पैशाची गरज असेल त्याला बोलतात लोन, आणि जर तुम्हाला पैसे ठेवायचे असतील तर त्याला बोलतात डिपॉझिट. या दोन्ही गोष्टींचं काम ही बँक करत असते. पब्लिक सेक्टर बँक्स, कमर्शियल बँक डिवाइड इंटू 3 ग्रुप्स. 3 ग्रुपमध्ये ही ॲड आहे. पब्लिक सेक्टर बँक, प्रायव्हेट सेक्टर बँक आणि फॉरेन बँक. विद्यार्थी मित्र, हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे की प्रायव्हेट, पब्लिक आणि फॉरेन बँक ह्या कोणत्या कोणत्या आहेत. आपल्या सफाळा एरियाचा जर विचार केला आणि आपल्या आजूबाजूच्या एरियाचा विचार केला तर मला सांगा या तिन्ही बँका आहेत की नाही? तर एकच उत्तर असणार आहे की आपल्या आजूबाजूला ह्या तिन्ही प्रकारच्या बँका आहेत. बरं, तिन्ही प्रकारच्या बँकांमध्ये ज्यामध्ये आपण नक्की कोणती सांगू शकतो. सगळ्यात पहिला आहे पब्लिक सेक्टर बँक. याला पब्लिक सेक्टर का म्हणतात? कारण की पब्लिक सेक्टर म्हणजेच गव्हर्मेंट बँक, ज्याला आपण एक्झाम्पल देऊ शकतो स्टेट बँक ऑफ इंडिया. प्रायव्हेट सेक्टर बँक, ज्याला आपण बोलू शकतो प्रायव्हेट इन्स्टिट्यूट, ज्याला आपण ॲक्सिस बँक, ICICI बँक हे सांगू शकतो. आणि त्याच्यानंतर फॉरेन बँक ज्यांचा डायरेक्टली संबंध हा इतर दुसऱ्या देशांशी असतो, ज्यामध्ये HSBC, स्टँडर्ड चार्टर, सिटी बँक अशा वेगवेगळ्या बँक आहेत. मग ह्या सगळ्या आहेत कमर्शियल बँका. प्रकार का वेगवेगळे आहेत? कारण की त्यांची ओनरशिप, मालकी वेगवेगळी असल्यामुळे. पुढे आहे कोऑपरेटिव्ह बँका. कोऑपरेटिव्ह बँकांना मराठीतून बोलतात सहकारी बँका. कोऑपरेटिव्ह बँकांना सहकारी बँका असं म्हटलं जातं. मग यात नक्की काय काय करतात? इन इंडिया कमर्शियल बँक आर रजिस्टर्ड अंडर इंडियन कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट and regulated under the Banking Regulation Act. It bank popular in semi-urban and rural area. The main aim of cooperative society bank is provide credit to economically backward people, farmer and small scale units. यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे कोऑपरेटिव्ह बँकांचं? कोऑपरेटिव्ह बँका असतात ग्रामीण भागांमध्ये. दे आर जनरली स्टोर इन द रुरल एरिया. ग्रामीण भागामध्ये असतात. मग अशा वेळेला ग्रामीण भागातल्या ज्या बँक असतात, आता आपला ग्रामीण भाग आहे, मग ह्यामध्ये कोणत्या कोणत्या बँक सांगता येईल? तर विद्यार्थी मित्र, ठाणे डिस्ट्रिक्ट, ज्याला आपण TDC बोलतो, जुन्या ग्रामपंचायत बिल्डिंगच्या इथे जी बँक आहे, ही बँक आपली कोऑपरेटिव्ह बँक सांगितली जाईल. त्यामध्ये आपण ते एक्झाम्पल घेऊ शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला तिकडे एक्झाम्पल दिलं आहे प्रायमरी क्रेडिट सोसायटी. प्रायमरी क्रेडिट सोसायटी वर्क ॲट द विलेज लेवल. बघा, प्रायमरी क्रेडिट सोसायटी कोणत्या लेवलला काम करते? विलेज लेवलला. फॉर देअर कलेक्टेड डिपॉझिट फ्रॉम द मेंबर्स अँड कॉमन पब्लिक. अगदी छोट्या प्रमाणात गावोगावी ज्या छोट्या बँका असतात, आपण ज्याला पतपेढी असं सुद्धा बोलू शकतो, या असतात प्रायमरी क्रेडिट सोसायटी. डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता डिस्ट्रिक्ट शब्द आला म्हणजे कोणती लेवल असेल तर डिस्ट्रिक्ट लेवल. दिस बँक ऑपरेट इन ॲट डिस्ट्रिक्ट लेवल. दे ऑप्टेन डिपॉझिट फ्रॉम पब्लिक डिस्ट्रिक्ट लेवल अँड ऑल्सो गेट द फंड्स कोऑपरेटिव्ह फ्रॉम बँक ऑफ द पर्पज ऑफ लेंडिंग. डिस्ट्रिक्ट तुम्हाला मी जसं बोललो, TDC ठाणे डिस्ट्रिक्ट एका जिल्ह्यापुरते. आता TDC तुम्ही जर अहमदनगरला गेले किंवा गोंदिया जिल्ह्यात गेले, तिकडे गेले तर तुम्हाला ते दिसणार नाही. पण हां, आपल्या इकडे पालघर आहे, त्यानंतर ठाणे आहे, याच एरियामध्ये तुम्हाला TDC म्हणजे ठाणे डिस्ट्रिक्ट दिसेल. तिसरं आहे स्टेट
कोऑपरेटिव्ह बँक. स्टेट कोऑपरेटिव्ह म्हणजे नक्की कोणत्या? ह्या वर्किंग करतात स्टेट लेवलला, राज्यस्तरावर. ते प्रोव्हाइड फंड. सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, प्रायमरी क्रेडिट सोसायटी ॲट रिक्वायर्ड. स्टेट कोऑपरेटिव्ह बँक ऑल्सो परफॉर्म फंक्शन ऑफ मॉनिटरिंग ओव्हर द डिस्ट्रिक्ट बँक अँड क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी. यामध्ये आता नक्की बँक ऑफ महाराष्ट्र आपण सांगू शकतो. महाराष्ट्र बँक जी एखाद्या राज्यासाठी असणार आहे, म्हणून त्याला ती त्या लेवलची क्रेडिट सोसायटी बोलतात. चौथा आहे इकडे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक. आणि इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक म्हणजेच नक्की कोणत्या? तर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक याच्या मिनिंगच त्याच्या शब्दामध्ये दिलेलं आहे. इंडस्ट्री म्हणजे औद्योगिक, देशातल्या बिझनेसमॅनसाठी. दिस फायनान्शियल इन्स्टिट्यूट दॅट प्रोव्हाइड द मीडियम अँड लॉंग टर्म फंड टू द बिझनेस फर्म्स. एक्झाम्पल ऑफ डेव्हलपमेंट बँक आर इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र स्टेट फायनान्स ऑफ इंडिया. सम फंक्शन डेव्हलप बँक आर ॲज फॉलोज. Provision for medium and long term fund to the business unit purpose for expansion and modernization underwriting the share issue by the public limited company. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक नक्की काय करत असतं? बिझनेसच्या ज्या डेव्हलपमेंट असतात, या डेव्हलपमेंटला सगळ्यात महत्त्वाचं करण्याचं काम ही या बँका करत असतात. विद्यार्थी मित्र, पालघर आणि बोईसरमध्ये खूप सारा एरिया हा आपला इंडस्ट्रियल एरिया आहे. मग इंडस्ट्रियल एरिया अशा छोट्या लघु उद्योगांना पैसा पुरवण्याचं काम या सगळ्या बँका करत असतात, म्हणून त्याला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँका म्हणतात. प्रोव्हिजन फॉर मीडियम अँड लॉंग टर्म फंड टू द बिझनेस फॉर एक्सपान्शन ऑफ मॉडर्नायझेशन. बिझनेस वाढ होण्यासाठी या बँका या त्यांना एक एक प्रकारे मदत करत असतात. आपण बँकांचे अर्धा पार्ट 4 पार्ट इकडे बघितलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण 5 पासून 10 पॉईंटपर्यंत बघणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून.